आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपनं इतिहास घडवला। स्वातंत्र्यानंतर काँग्रेस, मग डावे पक्ष आणि मग तृणमूल काँग्रेसची सत्ता राहिलेल्या बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचं सरकार येणार आहे। मुख्यमंत्री कोण असणार हे अजूनही ठरलेलं नसलं तरी बंगाल भाजपचा चेहरा असलेले सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री होतील अशी शक्यता आहे। मोदी शहांची कार्यपद्धती आणि कमालीची गुप्तता ठेवण्याची सवय हे लक्षात घेतलं तर निश्चित नाव कुठलंही सांगता येणार नाही। आणि बंगालच्या निकालावर पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आणि संजय राऊतांनी नेहमीप्रमाणे आतताईपणा करत काय प्रतिक्रिया दिली बघूया। जो जीता वही सिकंदर, त्याच्यामुळे जर कोणी जिंकलं असेल तर त्याचा शुभेच्छा द्यायचं आमची नैतिक जबाबदारी आहे आणि आम्ही राजकारण करतो। अर्थातच जो संविधानाच्या चौकटीत होत असेल तर जे जिंकले त्यांना शुभेच्छा दिल्याच पाहिजेत आणि ज्यांना अपयश आलं त्यांना आम्ही सगळ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की आम्ही कुठे कमी पडलो। भारतीय जनता पक्ष म्हणजे खास करून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ हे 365 दिवस निवडणुकीचीच प्रॅक्टिस करत असतात। या देशामध्ये इतर काही प्रश्न आहेत, विकासाचे प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, सुरक्षेचे प्रश्न आहेत, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आहेत, हे त्यांच्या खिचगंटीत नाही। 365 दिवस रोज निवडणुका कशा लढायच्या आणि कशा जिंकता येतील यावरच त्यांचं काम चाललेलं असतं। पश्चिम बंगालच्या जनतेने विकासाला मतदान केलं आहे, विकसित पश्चिम बंगालकरता मतदान केलं आहे आणि ममता बॅनर्जीच्या ज्या थर्ड डिग्री राजकारण ज्याला म्हणतो, थर्ड डिग्री राजकारणाला उद्ध्वस्त करण्याचं काम बंगालच्या मतदारांनी केलेलं आहे। 1951 साली जनसंघाची स्थापना झाल्यापासून बंगालमध्ये सत्ता आणण्याचे प्रयत्न सुरू होते। नंतर 1980 मध्ये भाजपची स्थापना झाल्यावर तेव्हाच्या नेत्यांनी सुद्धा प्रयत्न केले, पण त्याला फारसं यश आलं नाही। 1951 नंतर म्हणजे 75 वर्षांनी 2026 मध्ये भाजपचं हे स्वप्न पूर्ण झाले। बंगालमधल्या आतापर्यंतच्या सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं किती जागा जिंकल्या बघूयात। 1952, 1957, 1962, 1967, 1969 या तब्बल 5 निवडणुकांमध्ये तेव्हाच्या जनसंघाला एकही जागा जिंकता आली नव्हती। 71 ला भाजपनं पश्चिम बंगालमध्ये पहिली जागा जिंकली, 72 ला पुन्हा त्यांना भोपळा फोडता आला नाही, 77 ला मात्र चांगलं यश मिळालं। 1982, 87, 1992, 1996च्या विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा भाजप शून्यावरच राहिली। 2001, 2006 इतकंच काय 2011 म्हणजे जेव्हा ममता बॅनर्जी सत्तेत आल्या तेव्हाही इथं भाजपला एक यश मिळू शकलं नव्हतं। डाव्यांची सत्ता होती, इथं डाव्यांचा होल्ड असलेलं राज्य होतं। 2011 ला तो इतिहास बदलला, 2016 ला 3, 2021 ला 77 आणि 2026 ला तब्बल 206 जागा। बंगालचा निकाल आणि भाजप या संदर्भातला एक महत्त्वाची माहिती बघूया। देशातील 72% भूभागावर आणि 78% लोकसंख्येवर भाजपचं राज्य झालंय। आता भाजपची राज्यसभेतील संख्या सुद्धा वाढणार आहे। दोन 2024 मध्ये बहुमत मिळालं नाही तेव्हा अनेकांकडून मोदींच्या क्षमतेवर शंका घेतल्या गेल्या। कालच्या निकालानंतर मात्र मोदींची लोकप्रियता कायम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। अमित शहा यांना चाणक्य का म्हणतात ते पुन्हा एकदा अधोरेखित झालं। भाजपमधील मोदी शहांच्या विरोधकांना सुद्धा मोठा संदेश दिला गेला, जुळवून घेणारा पर्याय नाही। 2029 ची लोकसभा निवडणूक मोदी शहांच्या नेतृत्वातच लढली जाणार हे आता स्पष्ट झाले। 2024
2029 मध्ये बंगालमधून भाजपला अधिक जागा मिळण्याची आता शक्यता आहे, कारण 2024च्या निवडणुकीमध्ये भाजपला कमी जागा मिळाल्या होत्या. 12 वर्षांनंतरही मोदींचा करिश्मा आणि शहांचं नियोजन हेच भाजपच्या यशाचं गमक आहे. अपार कष्ट, नियोजन, दूरदृष्टी, सबुरीशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आणि या निकालाचं विश्लेषण करण्यासाठी राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे आता आपल्या सोबत आहेत. सर, या विजयासाठी भाजपनं रणनीती नेमकी कशी आखली होती? पहिली गोष्ट अशी होती की भारतीय जनता पक्ष हा आउटसाइडर आहे, बाहेरचा आहे आणि त्यांना आपल्या बंगालच्या संस्कृतीशी त्यांचं काही देणं घेणं नाही, अशा प्रकारचा अपप्रचार झालेला होता. हा अपप्रचार लोकांच्या मानसिकतेतून काढण्यासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम भट्टाचार्यांनी घेतले आणि मांस आणि मच्छी हे खाऊ शकत नाही, बंगाली फूड त्यांना आवडत नाही, हे लोकांच्या मनातून काढण्यासाठी बंगाली लोकांच्या बरोबरीने भाजप नेत्यांनी मच्छी मांस घेतलं आणि त्याच्या मोठ्या जेवणावळी आयोजित केल्या. याचा परिणाम असा झाला की हे देखील आपल्याप्रमाणेच आहे हे लोकांच्या मनामध्ये आलं. दिलीप घोष म्हणून जे माजी अध्यक्ष होते भाजपचे, त्यांना देखील परत त्यांनी क्रियाशील केलं आणि खरगपूरमधून त्यांना जागा देण्यात आली. एवढंच नव्हे तर सिन्हा म्हणून जे आहेत राहुल सिन्हा खासदार राज्यसभेचे, त्यांना देखील प्रकाशात आणण्यात आलं. म्हणजे अशा प्रकारे अनेक भारतीय जनता पक्षाच्या मूळच्या मंडळींना देखील प्रकाशात आणण्यात आलं आणि याशिवाय जो पक्षामध्ये येणारा युवा आहे तृणमूल काँग्रेसचा, तो देखील त्यांनी केला. हे सगळं एका बाजूला घडत असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पडद्यामागे मोठी भूमिका केली. त्यांची भूमिका अशी होती की सुरुवातीला उण्या पुऱ्या 100 शाखा पश्चिम बंगाल, पण अगदी थोड्या अवधीमध्ये त्यांनी जवळपास आता 5000 शाखा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उभा केल्या. जवळपास रासव संघाचे जे प्रमुख आहेत त्यांनी 13 मोठे दौरे पश्चिम बंगालमध्ये केले आणि सर्व जो सीमेलगतचा भाग आहे बंगालचा, हा तुटून पडतो की काय, हा काढला जातो की काय, अशी लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण केली आणि एक कलमी कार्यक्रम हाती घेतला, ते म्हणजे मतदान जास्तीत जास्त करा, मतदान झालंच पाहिजे. कारण 70% हिंदू असताना त्यांचं मतदान होत नाही आणि 30% मुस्लिम असताना त्यांचं मतदान मोठ्या प्रमाणावर होतं. हा या अगोदरचा इतिहास होता. म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जवळपास नाही म्हटलं तरी 90-95% म्हणजे एक विक्रमी मतदान घडवण्यामागे पडद्यामागची भूमिका रासव संघाने केलेली आहे. आणि बंगालच्या निवडणुकीमध्ये सर्वात चर्चेतला मुद्दा ठरला तो एसआयआरचा. बोगस, मृत आणि अन्य ठिकाणी स्थायिक झालेल्या मतदारांची नावं काढण्याची ही प्रक्रिया अनेक राज्यांमध्ये राबवण्यात आली, पण ती वादग्रस्त ठरली फक्त पश्चिम बंगालमध्ये. ममता बॅनर्जी यांनी त्याचा धार्मिक मुद्दा बनवून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, पण मतदारांनी त्यांना साफ नाकारलं. बोगस मतदार सापडले तरी विरोधक टीका करतात आणि हे बोगस मतदार काढण्याची प्रक्रिया राबवली तरी त्याचा बागुलबुवा केला जातो. हा दुटप्पीपणा अधोरेखित करण्याची गरज भाजपची आहे. SIR, they deleted 90 lakhs names from the voter list. And when we went to court adjudication, 32 lakhs were included. But do you know that after that, the 7 lakhs what was deposited together, that is also included? But nobody knows that. So how they play the dirty, nasty and mischievous games. I have never seen this type of election in my life. आणि एसआयआर प्रक्रियेचा बंगालच्या निवडणुकीवर परिणाम नेमका कसा झाला बघूयात. एकूण 90 लाख बोगस किंवा अवैध मतदारांची नावं एसआयआरच्या प्रक्रियेमध्ये रद्द करण्यात आली. 147 मतदारसंघांमध्ये 25,000पेक्षा जास्त नावं रद्द झाली. 95 जागांवर भाजपचा विजय झाला. 67 मतदारसंघांमध्ये 15 ते 25,000 नावं रद्द झाली.
त्यापैकी 47 जागांमध्ये भाजपचा विजय झाला. 62 मतदारसंघांमध्ये 5 ते 15 हजार नावं रद्द झाली आणि 50 जागांवर भाजपचा विजय झाला. 13 मतदारसंघांमध्ये 5,000हून कमी नावं रद्द झाली तर सर्व 13 जागांवर भाजपचा विजय झाला. आणि ज्या जिल्ह्यांमध्ये बंगालमध्ये सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या आहे तिथं एसआयआरचा कसा परिणाम झाला त्याचंही विश्लेषण बघूया. मुर्शिदाबाद हा मतदारसंघ आहे. 2011च्या जनगणनेनुसार 66% लोकसंख्या इथली मुस्लिम आहे. एसआयआर प्रक्रियेमध्ये 4.55 लाख मतदार इथले बाद झाले. दोन 2021 मध्ये 22 पैकी 20 जागांवर इथं तृणमूल काँग्रेस जिंकली होती. 2026 मध्ये 22 पैकी 9 जागांवर तृणमूल काँग्रेस जिंकली पण इतर 13 जागांवर मात्र भाजप जिंकली. मालदा हा आणखी एक मतदारसंघ आहे जो मुस्लिम बहुल आहे. 2011च्या जनगणनेनुसार इथली तब्बल 51% लोकसंख्या ही मुस्लिम आहे. एसआयआर प्रक्रियेमध्ये 2.39 लाख मतदार इथे बाद झाले. 2021 मध्ये 12 पैकी 8 जागांवर तृणमूल काँग्रेस इथे जिंकली होती आणि 2026 मध्ये 12 पैकी फक्त 6 जागांवर तृणमूल जिंकली. इतर 6 जागांवर भाजपनं विजय मिळवला. म्हणजे जिथं मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत तिथंही भाजपचा विजय झालाय. उत्तर 24 परगणा मध्ये 2011च्या जनगणनेनुसार 24% लोकसंख्या ही मुस्लिम आहे. एसआयआर प्रक्रियेमध्ये 3.25 लाख मतदार बाद झाले. 2021 मध्ये 33 पैकी इथल्या 28 जागांवर तृणमूल काँग्रेस जिंकली होती आणि 2026च्या निवडणुकीमध्ये 33 पैकी फक्त 8 जागांवर तृणमूल जिंकली. इतर 25 जागांवर भाजप जिंकली. आणि याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया. 92 लाख मतं तुम्ही ज्या पद्धतीनं डिलीट केलीत पश्चिम बंगालमधून 92 लाख हा त्याचाही परिणाम आहे. आणि जसं मी आज सकाळी सांगितलं की भारतीय जनता पक्ष हा ममता बॅनर्जींचा पराभव कधीच करू शकणार नाही पश्चिम बंगालमध्ये. पण भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाची युती झाली आणि त्या युतीमुळे हा पराभव झाला. आणि एसआयआरची प्रक्रिया म्हणजे नक्की काय तेही बघूयात. मतदार याद्यांचा विशेष सविस्तर आढावा घेतला जातो. मतदार यादी अचूक आणि अद्ययावत करण्यासाठीची ही प्रक्रिया आहे. ब्लॉक विकास अधिकारी, गटविकास अधिकारी घरोघरी जाऊन पडताळणी करतात. गोळा केलेली माहिती आणि निवडणूक आयोगाकडील माहिती जुळवून पाहिली जाते. ज्या ज्या मतदारांची माहिती जुळत नसेल त्यांची नावं हटवली जातात. बेकायदा मतदार, मृत मतदार, इतरत्र स्थायिक झालेले मतदार बाद केले जातात. वाढत्या शहरीकरणामुळे अनेकांचे पत्ते बदलतात पण जुन्या पत्त्यावरील मतदान कार्ड रद्द केलं जात नाही. अनेकांच्या नावात किंवा पत्त्यामध्ये चुका असतात त्या दुरुस्त केल्या जातात. एसआयआर गेल्या 75 वर्षांपासून राबवलं जातंय. ही नवीन कुठलीही प्रक्रिया नाही. रद्द झालेल्या मतदारांमध्ये विशिष्ट जात किंवा धर्माचे मतदार अधिक असतील तर त्याचं राजकारण केलं जातं.